आमचे पंडित अविदेश शुक्ला हे तेच प्रकरण माझ्याकडे, त्याचाच अभ्यास आमच्याकडे चालू होता. 5,000 एकरची जमीन वन खात्याची जी बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचीच नाही, बरोबर ना वकील साहेब? यस सर. जी बिवलकर नावाच्या व्यक्तीची मालकीची नाही, ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कोर्टाचा स्टे आहे, अशी जमीन नगरविकास खात्याचे मंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसाट यांनी संगनमतानं ही जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली. सिडकोचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांचा, कारण त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही. 5,000 कोटीमध्ये 5,000 एकरमध्ये झालं काय? प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत नाही आहेत. नवी मुंबई आणि रायगडमध्ये या जमिनीची बाजारभावाची किंमत 50,000 कोटी आहे. सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन बिवलकरला देण्यात जेव्हा विरोध केला, तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त 25 दिवसासाठी संजय शिरसाट यांना सिडकोचं चेअरमन केलं, फक्त हे आदेश काढण्यासाठी. फक्त 25 दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही 5,000 एकर जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी नियम आणि कायदा धाब्यावर बसवला. साधारण 50,000 कोटीचा हा व्यवहार आहे. याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना 20,000 कोटीचा मलिदा मिळालेला आहे. लक्षात घ्या, आकडा लक्षात ठेवा, 20,000 कोटीचा. आणि या लुटीतले 10,000 कोटी दिल्लीमध्ये आलेले आहे बॉसला. बॉस कोण? आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं. मी माझ्या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे. जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो, ते सुद्धा गृहमंत्र्यांना, आणि स्पष्ट सांगतो की ह्याची चौकशी नाही, ते ताबडतोब एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजे. SITची स्थापना सोडून द्या, गुन्हे दाखल करून हे मनी लॉन्ड्रिंगचं थेट प्रकरण आहे. तुम्ही तर दिल्लीमध्ये बॉसचं नाव तिथल्या दिल्लीतल्या माणसाला पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे कसं? ज्यांच्यावरती तुमचे आरोप आहे त्यांनाच तुम्ही पत्र लिहिलं आहे? कारण ते या देशाचे गृहमंत्री आहेत. एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना. मी असं नेहमी सांगतो, ते त्यांनी तो पक्ष स्थापन केला, ते त्यांचे बॉस आहेत. महाराष्ट्रात काही झालं तरी अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना. पण तुम्ही तेच म्हणतात की बॉसला ते पैसे आले, पण त्याच आता तुम्ही म्हटले की अमित शहा हे एकनाथ शिंदेचे बॉस आहेत आणि पैसे त्यातले बॉसकडे आले, म्हणजे बॉस म्हणजे अमित शहा झाले. हो, मी स्पष्ट म्हटलेलं आहे. तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले 10,000 कोटी दिल्लीतल्या बॉसला गेले. एवढा मोठा तुम्ही पत्र लिहिलंय. मग काय झालं? कारण तो गृहमंत्री आहे ना. मी बॉसला पत्र लिहिलं, मी रेकॉर्डवरती आणलेलं आहे. तुम्ही थेट अमित शहावरती पण आरोप करतात की त्यांनी 10,000 कोटी घेतले. ठीक आहे, तसं मी माझ्या पत्रात तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. 10,000 कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत, एवढंच मी सांगितलं आहे. आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोक म्हणतात, त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो आहे. तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल. हे प्रकरण साधं नाही आहे. महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन मिळतं आहे, प्रोटेक्शन मिळतं आहे, संरक्षण मिळतं आहे. या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शहा तुम्ही करताय, हे पत्रात मी लिहिलेलं आहे. याच्यापूर्वी पण अशा पद्धतीचे आरोप सगळ्यांवर आरोप नाही आहेत. हे बघा, हे सगळे पुरावे आहेत, हे सर्व पुरावे आहेत. मंत्री रावळ यांच्या बाबत पुरावे कोकटे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यावरती